संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी काल अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेतली। प्रकाश आंबेडकर यांच्याशी देशमुख कुटुंबियांनी सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली। यावेळी आंबेडकर यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी असणार असल्याचं आश्वासन दिले। सोबत आमची एक अर्धा तास चर्चा झाली। या घटनेतून पुढे कसं जायचं, न्यायालयीन कामकाजाचं विषय मार्गदर्शन घेतलं, दुःखातून कसं सावरायचं किंवा ज्या गोष्टी करायला पाहिजेत या सगळ्या घटनेबद्दल त्याबद्दल चर्चा झाली। आम्ही मार्गदर्शन घेतलं साहेबांचं आणि कुटुंबियासोबत आमच्या त्यांनी वेळ दिला। साहेबांनी नेमकं काय आश्वासन दिलं? साहेबांनी या जी घटना आहे त्याचा निषेध व्यक्त केला आणि यातून पुढं कसं जायचं, मग त्याच्यामध्ये न्यायालय आहे, सगळे FIR आहेत, ही घटना आहे, त्यातून म्हणजे आपल्याला न्याय कसा भेटेल या दिशेनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि खूप मोलाचं होतं ते। आम्ही ते पुढं फॉलो करू आणि तुमच्या आंदोलनात सहभागी होतील कसं आहे? आम्ही त्याविषयी नाही चर्चा केली। त्यांची मागच्या महिन्यात तब्येत व्यवस्थित नव्हती, त्यांनी फोन केला होता आम्हाला की आम्ही दुःखात सहभागी आहोत, म्हणून त्यांच्या तब्येतीची आम्ही आत्ता विचारपूस केली आणि गरज पडली तर आम्ही नक्कीच त्यांना आमच्याबरोबर सोबत घेऊ आणि आम्ही त्यांचं मार्गदर्शन करू। वकील म्हणून बाळासाहेबांनी तुमची केस लढावी अशी तुम्ही काही विनंती केली? नाही, असं काही नाही चर्चा।